न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापुर। संत गजानन महाराज पालखीच्या मार्गांवर विविध समस्याबाबत सुरेश पाटील आक्रमक पालखी मार्गावरील कामांबाबत आयुक्तांना 8 दिवस अल्टिमेटम अन्यथा रास्ता रोक। संत गजानन महाराज पालखी दिनांक 29 जून रोजी सोलापुरातील तुळजापूर नाका दाखल होणार आहे। या तुळजापूर नाक्याच्या आजूबाजू परिसर व पाठीमागे पुढे घाणीचे साम्राज्य म्हणजेच कचरा, आजोरा, माती, दिवाबत, काटेरी झाडे, फुटपाथ यावरील गवत, रस्त्याच्या मध्यभागी व आजूबाजू परिसरात खड्डे पडलेले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला पावसाळी गटारचे मॅनहोल फुटलेले आहेत। तसेच मध्यभागी काही ठिकाणी स्मार्ट सिटीतून जे सुशोभीकरण केलेले आहे त्याला वाहनानं धडक मारून फुटलेला आहे। याच रस्त्यावर रस्त्याच्या कडेला कचरा, आजोरा, माती पडलेली असून सर्वत्र दुर्गंधी सुटली आहे। रूपाभवानी चौकात पालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीनं संत गजानन महाराज यांच्या पालखीचं स्वागत व महापूजन करण्यात येतं। या ठिकाणी 4 बाजूस घाणीचं साम्राज्य आहे। समोरच डम्पिंग स्टेशन असून या ठिकाणी घंटा गाड्या येऊन एक कंटेनरमध्ये कचरा भरून येत असतात। त्यामुळे या परिसरात दुर्गंधी कचरामय झालेली आहे। सदरचा कचरा वाऱ्याने उडून वारकरी भक्तांवर पडण्याची शक्यता आहे। यामुळे संपूर्ण परिसर झाडलोट, साफसफाई, माती, कचरा उचलून 28 जून 29 जून रोजी बंद ठेवण्यात यावी। रूपाभवानी चौक ते विश्रांती चौकापर्यंत पावसाळी गटार असल्यानं त्यापूर्वी कधीही साफ करण्यात आलेले नाही। आषाढी एकादशी जवळ येत आहे। त्या निमित्तानं आमच्या सोलापूर शहरामध्ये संत शेगाव महाराजांचं पालखी 30 जूनला या ठिकाणी सोलापुरात येणार आहे। सकाळी 9 वाजता आमच्या तुळजापूर नाक्यापासून ते रूपाभवानी चौकमध्ये आमचे माननीय आयुक्त ओंबासी साहेब व सर्व अतिरिक्त आयुक्त, पोलीस आयुक्त आमचे एम राजकुमार साहेब या ठिकाणी महापूजा केला जातो। पण ज्या ठिकाणी महापूजा केला जाणार आहे त्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत। त्या मध्यभागी असलेलं डिवायडर आहे, त्या डिवायडरमध्ये घाणीचं साम्राज्य आहे। बाजूलाच माझ्या मागं डम्पिंग स्टेशन आहे। डम्पिंग स्टेशनचं कचरा हा सर्व रस्त्यावर आणि आमच्या वारकरी आणि टाळकरी व भक्तगणावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या पालखीच्या गजानन महाराजच्या पालखीमध्ये आम्ही त्यामध्ये सर्व भक्तगण या ठिकाणी महापूजा करून सामील होतात। अनेक लोक या ठिकाणी महाप्रसाद, फराळ वगैरे वाटप असतं आहे। त्यामुळं या ठिकाणी बसून फराळ वगैरे करताना त्या डम्पिंग स्टेशन कचऱ्याच्या ह्याच्यामधनं घाणीचं साम्राज्य असल्यानं वास मारत आहे। त्या कुठल्याही वारकरी आमचे जे शेगाववरनं आणि अनेक खेडोपाड्यावरनं त्या ह्याच्यामध्ये असणार आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीचं त्रास होऊ नये किंवा रोगराई होऊ नये त्यासाठी या परिसरामध्ये सर्व साफसफाई, स्वच्छता आणि DDT फवारणी, दुरावणी जेणेकरून कुठल्याही रोगराई होऊ नये यासाठी हे करावं। आणि पुढं गेलं की इथून रूपाभवानी चौकापासून ते तुळजापूर चौक आणि शिवगंगा मंदिर पुढे अजून तसंच आपलं प्रभाकर महाराजाला मंदिराकडं महाप्रसाद आहे। त्यामुळं या रस्त्यावरचे सर्व कामं जे खड्डे पडलेले आहेत, जे ड्रेनेज लाईन वाहून जातं अचानकपणे, ते सर्व ड्रेनेज लाईन साफ करावं, जेटिंग मशीन लावावं। जेणेकरून जर जेटिंग मशीन आणि आपल्या कर्मचाऱ्याकडनं होत नसेल तर आपण या ठिकाणी सोलिंग करून सर्व ड्रेनेज लाईन साफ करावं। या रूपाभवानीपासून त्या विश्रांती चौकापर्यंत या ठिकाणी पावसाळी गटारे आहेत, त्या पावसाळी गटारी आजपर्यंत ते साफ केलेले नाही आहेत। ते फार मोठ्या प्रमाणात 48 का 54 इंच जे ड्रेनेजचं पावसाळी गटारे आहेत ते सर्व दुरुस्ती करावं। दुरुस्ती करून त्यामधलंही गाळ काढावं जेणेकरून कुठल्याही भक्तांना आणि वारकरी टाळकरींना काही त्रास होऊ नये यासाठी हे कार्य केलं पाहिजे। आपण इकडे जात असताना पाठीमागं रूपाभवानी मंदिराच्या इकडं हायवे आहे, त्या हायवेवर अनेक पावसाळी गटारीचं आणि चेंबर निघालेले आहेत, फुटलेले आहेत। त्या ठिकाणी अनेक लोक पडलेले आहेत। त्या ठिकाणचं बी काम करावं आणि रूपाभवानी चौकापासून ते मंत्री चंडक नगर शहर वस्तीचं मार्ग शिवाजी चौकापर्यंत जात आहे। त्या मार्गावर बी या ठिकाणी रस्ता झाल्यानंतर हे पावसाळी गटारी आणि ड्रेनेज लाईन टाकलेले आहेत, त्यामध्येही ते निकृष्ट काम झालेलं आहे। त्यामुळं ते निकृष्ट कामाचं चौकशी करून त्या ठिकाणी कालच या ठिकाणी एक गाडी अडकून पडलेलं होतं, पण ते पडलं असतं तर लोकांवर इजा झाला असतं, जीवितहानी झालं असतं। ते काही करत नाहीत आणि जे काही इथं कचरा गाड्या वगैरे येत असतात
आता मी उभारलं बघितलो की कचरा गाडी आली, पण त्यामधनं कचरा रस्त्यावर पडायला आहे. त्याच्या कुठल्याही प्रकारचं जाळी वगैरे त्यावर टाकले गेले नाही. अंगावरच लोकांच्या जाता येता हे पडायला आहेत. परंतु त्या वारकरी संप्रदायाच्या लोकांवर कुठल्याही प्रकारचं कचरा किंवा आजोरा माती पडू नये आणि खड्डे दुरुस्ती झालं पाहिजे. आजूबाजूच्या फुटपाथवर जे काही गवत वगैरे झालेलं आहे, आजोरा माती कुठं ते सर्व काढून घ्यावं. अन्यथा 30 तारखेला पालखी येणार आहे. आम्ही आज 20 तारीख आहे. 8 दिवस तुम्हाला या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो, आयुक्त साहेबांना विनंती करतो की बाबा आपण हे सर्व काम करून घ्यावं, जेणेकरून सध्या स्वच्छता मोहीम आमचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार सर आणि आमचे लोकरे साहेब हे घेतलेले आहेत. पण 50% या ठिकाणी काम झालेलं दिसतं, अजून 50% झालं नाही. ज्या ठिकाणी साफसफाई स्वच्छता आमचे अतिरिक्त आयुक्त आणि लोकरे साहेब उपायुक्त घेतात, परंतु पुन्हा नागरिकांनी किंवा लोकांनी जे कचरा टाकतात त्यांच्यावर SI ना दंड करत नाही किंवा कारवाई करत नाही, तोपर्यंत हे घाणीचं साम्राज्य असंच राहणार आहे. घंटागाडी या ठिकाणचं जे काय कचरा डम्पिंग आहे ते 2 दिवस या ठिकाणी बंद करून सर्व व्यवस्थित स्वच्छ केलं पाहिजे. जर हे काम 8 दिवसात नाही झालं तर 28 तारखेला आम्ही या रुपाबनी चौकाच्या अलीकडं पलीकडं कुठं तर आम्ही रस्ता रोको करणार आहे. ते करण्यात येऊ नये म्हणून आयुक्त साहेबांना विनंती आहे, पोलीस आयुक्त साहेबांना बी विनंती आहे, जिल्हाधिकारी साहेबांना पण विनंती आहे, आपण या भागाकडे लक्ष देऊन पालखी मिरवणुकीचा मार्ग 2 दिवस सोलापुरात असताना या सर्व मार्गावर व्यवस्थित काम झालं पाहिजे. एवढंच कळकळीची विनंती करतो. जर झालं नाही, स्पेशल डिस्काउंट लिमिटेड टाइम के लिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में अब नर्सरी, जूनियर LKG, सीनियर LKG, ग्रेड 1 और ग्रेड 2 के लिए एडमिशन पर अब डिस्काउंट रखा गया है. तो देर किस बात की, जल्द ही हमारे नंबर पर संपर्क करिए और एडमिशन करिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में.